Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 12 ब 14 क 16 ड 18. उत्तर ब 14. दुरुस्त केलेली जोडी 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 2. 20 कलमी कार्यक्रमाची डॅश डॅश यांनी घोषणा केली. अ. पं. नेहरू. ब. लालबहादूर शास्त्री. क. इंदिरा गांधी. द. पी. व्ही. नरसिंहराव. उत्तर क. इंदिरा गांधी. दुरुस्त केलेली जोडी 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. 4. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. उत्तर कावसजी दावर पोलादाचा कारखाना. दुरुस्त केलेली जोडी कावसजी दावर पहिली कापड गिरणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना. कालावधी. उद्दिष्टे. पहिली 1951-1956 शेती सामाजिक विकास. दुसरी 1956-1961 औद्योगिकीकरण. तिसरी 1961-1966 विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी 1969-1974 शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी 1974-1979 गरिबी दूर करणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, कृषी विकास घडवून आणणे. प्रश्न क्रमांक 2 ब. टिपा लिहा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर 1. सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी क्षेत्रे एकत्र काम करतात त्यास मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. उदा. भारत. 2. उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. उदा. संरक्षण साहित्य उत्पादन. 3. उद्योगधंदे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात पण त्यावर सरकारी नियंत्रण असते. उदा. उपभोग्य वस्तू. 4. काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली एकत्र चालवले जातात. 2. 20 कलमी कार्यक्रम. उत्तर 1. जुलै 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या वेगवान विकासासाठी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. 2. कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजनांना प्राधान्य दिले. 3. उद्योग क्षेत्रात कामगारांचा सहभाग, वेठबिगार मुक्ती, तसेच तस्करी व आर्थिक गुन्ह्यांना रोखणे. 4. वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती आणि शालेय साहित्य उपलब्ध करणे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर 1. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी टोकाचा मार्ग निवडता मध्यम मार्गाचा अवलंब केला. 2. या अर्थव्यवस्थेत नफ्यापेक्षा देशहित आणि दीर्घकालीन विकासाला प्राधान्य दिले जाते. 3. मोठ्या उद्योजकांचा प्रभाव आटोक्यात ठेवून प्रादेशिक विकासाचा समतोल साधता येतो. 4. सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त ही तिन्ही क्षेत्रे देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करतात. 2. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. उत्तर
1. बंकांचा नफा थेट सरकारी खजिन्यात जमा होऊन देशाच्या विकासासाठी वापरता यावा. 2. पंचवार्षिक योजनांमधील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बंकांवर सरकारी नियंत्रण गरजेचे होते. 3. खाजगी मालकीच्या बंकांचे रूपांतर सार्वजनिक, सरकारी कांमध्ये करणे. 4. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये 14 प्रमुख बंकांचे राष्ट्रीयीकरण केले. उदा. पंजाब नॅशनल बंक. 3. गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर. 1. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकांशी तडजोड करून बोनस कमी केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला. 2. असंतुष्ट 65 गिरण्यांमधील कामगारांनी डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे संपाचे नेतृत्व सोपवले. 3. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईतील सुमारे 2.5 लाख कामगार एकत्र येऊन संपावर गेले. 4. सरकारने त्रिपक्षीय समिती नेमली व 13 गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले, तरीही तोडगा निघाल्याने संप सुरूच राहिला. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? उत्तर. 1. खाजगी क्षेत्र. 1991च्या उदार धोरणानुसार खाजगी क्षेत्राला अधिक वाव देण्यात आला. 2. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% राखण्याचे लक्ष्य ठेवले गेले. 3. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आणि निरक्षरतेचे उच्चाटन करण्यावर भर दिला. 4. प्रधानमंत्री रोजगार योजना 1993 व महिला समृद्धी योजना 1993 सुरू झाली. 5. शाळांमध्ये मध्यान्ह आहार योजना 1995 व सामाजिक सहाय्य योजना लागू झाली. 6. शेतकऱ्यांसाठी गंगा कल्याण योजना 1997 ते 98 राबवण्यात आली. 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर. 1. दुर्गापूर, भिलाई आणि राऊरकेला येथे पोलादाचे लोहपोलाद कारखाने उभारण्यात आले. 2. सिंद्री येथे रासायनिक खतांचा कारखाना सुरू करण्यात आला. 3. चित्तरंजन येथे रेल्वेच्या इंजिनांची निर्मिती करणारा कारखाना स्थापन करण्यात आला. 4. पेरांबूर येथे आगगाडीचे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला. 5. विशाखापट्टणम येथे जहाज बांधणीचा कारखाना उभारण्यात आला. 6. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरानांगल आणि दामोदर यांसारखी प्रचंड धरणे बांधण्यात आली.